मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। ठाकरेंच्या शिवसेनेचे 5 खासदार शिंदेंच्या संपर्कात। संसदेच्या येत्या पावसाळी अधिवेशनात ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता, सूत्रांची माहिती आहे। तर आउटगोईंग थांबवण्यासाठी ठाकरेंकडून प्रयत्न सुरू। समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं आज लोकार्पण। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। इगतपुरी आमने शेवटचा 76 किमीचा मार्गही सेवेत येणार। हिंदी सक्ती नसल्याचा अध्यादेश अजून का नाही? राज ठाकरेंचे शिक्षण मंत्री दादा भुसेंना खरमरीत पत्र। हिंदीची पुस्तकं छापण्यावरून दिलाय निर्वाणीचा इशारा। फडणवीस सरकारमध्ये नाराजी नाट्याचा तमाशा। मेंढ्यांवरच तोंड दाबून बुक्क्यांचा मार सुरू। दादांनी नाड्या आवळून धरल्यानं अनेकांचा जीव कासावीस। शिंदेंच्या मंत्र्यांच्या नाराजीच्या चर्चेवरून सामनातून टीका। कोकण पट्ट्यात भाजपकडून स्वबळासाठी चाचपणी होत असल्याची चर्चा। चंद्रशेखर बावनकुळे आणि रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत उद्या कोकण विभागामधील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक। अगवणे मायलेक आणखी अडचणीत। प्रशांत येळवंडेंचा जेसीबी आम्ही जप्त केला नाही, इंडसइंड बँकेकडून स्पष्ट। आरसीबीच्या सत्कार सोहळ्यापूर्वी बंगळुरूत दुर्घटना। चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू तर 33हून अधिक जखमी। मृतांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत। कर्नाटक विधानभवन परिसरात आरसीबीच्या खेळाडूंचा सत्कार। एकीकडे चाहत्यांचा मृत्यू तर दुसरीकडे विजयाचा जल्लोष। कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार। आरसीबीच्या सेलिब्रेशनसाठी अख्खं बंगळुरू हाऊसफुल। चेंगराचेंगरीच्या घटनास्थळी चपलांचा खच। काही जण झाडांवर तर काही स्टेडियमच्या भिंतींवर आणि बसवर चढले होते। स्टेडियमची क्षमता 35,000ची होती, मात्र 2 ते 3 लाख लोक आल्यानं चेंगराचेंगरी। गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्यानं पोलिसांना सांभाळायला जमलं नाही। बंगळुरू जेसीबी आरसीबी चाहते मृत्यू प्रकरणी कर्नाटक सरकारची दिलगिरी। सुधाकर बडगुजर यांची पक्षामधून हकालपट्टी केल्यानंतर बडगुजर समर्थकांकडून सिडको परिसरात बॅनर। भाऊ सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण, बॅनरवर उल्लेख। हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र अभियानांतर्गत 10 कोटी वृक्ष लागवड केली जाणार। मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा। न्यायाधीशांनी निवृत्तीनंतर सरकारी पदं आणि निवडणुका लढवणं टाळावं, त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जातो। सरन्यायाधीश भूषण गवई यांचं मत। लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात। महिला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांची माहिती। राज्यात कोरोनामुळे आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू तर 1064 सक्रिय कोरोना रुग्ण। मुंबईत कोरोनाचे निम्म्याहून अधिक बाधित रुग्ण। चिनाब पुलाचं उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन। काश्मीर खोऱ्यासाठीही एकाच वेळी 4 वंदे भारत एक्सप्रेस धावणार। मोदी उद्या गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार। मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीला आज पावसाचा येलो अलर्ट। नागरिकांना काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। मान्सूनपूर्व पावसाचा 64,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। अमरावती जिल्ह्याला सर्वाधिक फटका तर फळपिकं, भाजीपाला जमीनदोस्त। 26/11च्या हल्ल्यातील साक्षीदार आणि पीडिता देविका रोटावनला सरकारकडून घर तर मुंबईच्या अंधेरी परिसरात देविकाला घर मिळालंय। उत्तर प्रदेशमधील मुरादाबादमध्ये ऑपरेशन सिंदूरचा सेल्फी पॉइंट आणि रोड साईड लाइटिंग पॅनल। देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी विशेष उपक्रम। 1 ऑक्टोबर 2026 आणि 1 मार्च 2027 मध्ये 2 टप्प्यात जनगणनेसह जातनिहाय जनगणना होणार। 2026 मध्ये लडाख, जम्मू काश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंड या राज्यांत प्रथम टप्पा पार पडेल। ईशान्य भारतात पूरस्थिती कायम। ब्रह्मपुत्र नदीच्या पातळीत वाढ। आसाममधील अनेक गावांना पुराचा फटका तर 21 जिल्ह्यातील 6 लाख नागरिक पुरामुळे बेघर। 12 देशातील लोकांना अमेरिकेमध्ये प्रवेश बंदी। अफगाणिस्तान, म्यानमार, इराणसह लिबिया, सोमालिया आणि सुदानचा समावेश। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।